माणगाव सत्र न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। अल्पवयीन मुलीस मानसिक त्रास देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। ही घटना महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोरील ब्रिजवर 28 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती। सारळ सुनील शिंदे वय वर्षे 20 राहणार दहिवड तालुका महाड असं आरोपीचं नाव असून आरोपी हा अल्पवयीन फिर्यादी मुलीला तू माझे रिलेशनशिपमध्ये राहा असं बोलून फिर्यादीस मानसिक त्रास देत होता। तसंच वेगवेगळ्या फोन करून शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी देत होता। 28 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी यानं फिर्यादी ती कॉलेजला जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोरील पादचारी पुलावर तिचा रस्ता अडवला। काचेची फुटलेली बाटली तिच्या मानेवर मारून तिला गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। आरोपी विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 307, 341, 354 अ, 1, 2, 354 ड, 323, 504, 506 तसंच पॉक्सो कलमांतर्गत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे या करीत होत्या। तपासी अधिकारी यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्यानं या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय माणगाव इथं झाली। या खटल्याकरिता शासकीय अभियोग्यता योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहिलं। याकरिता फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसंच वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस टी भालेराव यांनी 4 मार्च 2026 रोजी आरोपीला दोषी ठरवून कलम 307 अन्वये 6 वर्षे सक्त मजुरी आणि 4,000 रुपये दंड तसंच कलम 341 अन्वये 500 रुपये दंड तर 354 अन्वये 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसंच 506 कलमांतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी आणि 500 रुपये दंड, पॉक्सो कलमान्वये 2,000 रुपये दंडाची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे। या खटल्यामध्ये पैरवी अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले असून माणगाव सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।